या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी। वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब। यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर, बंदे हॉस्पिटल समोर, वरुड। आज या ठिकाणी भैया साहेबांचं अभिनंदन याच्याकरता करेल की त्यांची 75वी या ठिकाणी साजरी होत असताना त्यांनी प्रामुख्याने 2 सत्कार या ठिकाणी करून घेतले। ते म्हणजे विदर्भ मैदानीचे अध्यक्ष असताना प्रशासकीय सेवेमध्ये त्यांनी अतिशय महत्त्वाचं योगदान दिलं ते माननीय खाडे साहेब, त्यांचा सुद्धा सत्कार भैया साहेबांनी या ठिकाणी करून घेतला। त्याबरोबर हँडिकॅप असताना, अपंग असताना सुद्धा, व्हीलचेअरवर असताना सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं आरोग्य सेवा देणारे डॉक्टर पोदार यांचा सुद्धा भैया साहेबांनी या ठिकाणी सत्कार करून घेतला। म्हणजे माझा सत्कार होत असताना ज्यांचं अतिशय मोठं योगदान समाजाच्या आरोग्य क्षेत्रामध्ये आहे त्यांचा सुद्धा सत्कार झाला पाहिजे ही जाणीव त्यांनी ठेवली। विदर्भ मैदानी मंडळाचे अध्यक्ष असताना ज्या खाडे साहेबांनी त्यांना अतिशय मोलाचं योगदान दिलं त्यांचा सुद्धा सत्कार त्यांनी या ठिकाणी केला। त्यामुळे ही जी जाणीव असते, ही जाणीव ती फार कमी लोकांकडे असते आणि आपल्या माणसाचं वैशिष्ट्य हेच आहे की त्यांनी या सर्व गोष्टीची जाणीव ठेवली। आज या ठिकाणी फार जास्त बोलण्याची आवश्यकता नाही, परंतु मी जेव्हापासून भैयासाहेबांना बघतो, माझी जेव्हा सीट होती 2004 ते 2009 5 वर्ष महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मी भैयासाहेबांसोबत काम केलं आमदार। आणि या 5 वर्षाच्या माझ्या आमदारांच्या कारकिर्दीमध्ये भैया साहेबांकडनं बऱ्याचशा गोष्टी मी सभागृहामध्ये शिकलो। कशा पद्धतीनं सभागृहामध्ये तुमचं वर्तन असलं पाहिजे, कशा पद्धतीनं सभागृहामध्ये तुम्ही प्रश्न मांडले पाहिजे, कशा पद्धतीनं सभागृहामध्ये तुमच्या सर्वांचं वर्तन असलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या प्रामुख्याने भैया साहेबांकडे शिकलो। हे सुद्धा मी त्यांना स्पष्ट केलं पाहिजे। आणि आता भैया गिरीशजींचं भाषण झालं आणि गिरीशजी या ठिकाणी बोलताना बोलले की भैया साहेबांचा जो स्वभाव आहे तो काही राजकारण्याचा स्वभाव आहे आणि याचं उदाहरण याचा जो अनुभव आहे तो सुद्धा घेतला, कारण अतिशय स्पष्ट वक्तपणा हा त्यांच्या स्वभावाचा मूळ जो गाभा आहे तो अतिशय स्पष्ट व्यक्त केला। आणि राजकारणामध्ये बरेचदा अतिशय स्पष्ट वक्तपणा चालत नाही, परंतु राजकारणामध्ये पाठीवर घाट ठेवून बडू असेल तर त्याचे आपल्याला भाग ठेवावं लागतं, विद्वान असेल त्याचे समोर मिळालं। परंतु ते जे आहे ते काही गोष्ट त्यांच्या स्वभावाचा काही गुण राहिला आणि समोरचा माणूस नाराज हो की काही हो, जे होणार असेल ते हो, जे नाही होणार असेल ते नाही, हा त्यांचा जो एक स्वभाव वैशिष्ट्य आहे। माझ्या वडिलांचा सुद्धा असा स्वभाव, माझ्या वडिलांचा सुद्धा असा स्वभाव म्हणजे स्पष्ट व्यक्तपणा, जे बोलायचं नाही तोंडावर नाराज झालं तर काही मोठा विषय, कारण तो याच्या नंतरचं जे राजकारण आहे तोपर्यंत चालू केलं, पण आम्हाला जे थोडं राजकारण करायचं आहे हे राजकारण करताना मला असं वाटतं का आम्हाला ते अशा पद्धतीने राजकारण आम्ही केलं, अशा पद्धतीचा स्वभाव आम्ही ठेवला तर मला वाटतं लगेच माझी खासदार लावायला लोक वेळ लावणार नाही, फार बोलणार नाही। परंतु सर्वात महत्वाचा विषय हा की भैया साहेबांचं वैशिष्ट्य जर सर्वात महत्वाचं एक जर आपण बघितलं की इतक्या वर्षापर्यंत आता अनेक इलेक्शन लढले, 3 मतदारसंघाचं प्रतिनिधित्व त्यांनी केलं, काही इलेक्शन मध्ये त्यांचा पराभव झाला, परंतु भैया साहेबांचं वैशिष्ट्य जे कुठलं असेल ते हे आहे की पद असो किंवा पद नसो, जयतेशी असलेली नाळ ही भैया साहेबांनी कधी तुटू दिली नाही, हे भैया साहेबांचं वैशिष्ट्य, हे त्यांचं महत्वाचं वैशिष्ट्य। पद असो किंवा नसो, आणि मी खासदार झाल्यानंतर जेव्हा केव्हा या मतदारसंघामध्ये फिरतो तेव्हा अनेक लोक मला असं भेटतात की जे अतिशय गर्वाने सांगतात की मागच्या 35 वर्षापासून मी भैया साहेबांसोबत, मागच्या 40 वर्षापासून मी भैया साहेबांसोबत, कोणी म्हणतो मी 30 वर्षापासून भैया साहेबांसोबत, त्या व्यक्तीला भैया साहेबांकडे कुठलाच लाभ झालेला नाही। अनेक लोक तुम्ही असे बघितलं की त्यांचा कुठला पॉलिटिकल लाभ, त्यांचा कुठलाही राजकीय फायदा हा भैया साहेबांसोबत झाला असं असे अनेक लोक मला भेटतात की त्यांचा काही फायदा भैया साहेबांसोबत झाला नाही, तरी सुद्धा 35-40 वर्षानंतर भैया साहेबांसोबत ते एकनिष्ठ राहिले। खऱ्या अर्थानं ही वैशिष्ट्य भैया साहेबांचं आहे। त्यामुळं आणि राजकीय क्षेत्रामध्ये येणाऱ्या लोकांकरता
आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांचा मी आणि मी त्यांना एकच सांगू शकेन की ज्याला कोणाला राजकीय क्षेत्रामध्ये काम करायचं असेल त्यांनी भैयासाहेबांकडे पाहून शिकलं पाहिजे की पद असो किंवा नसो जनतेशी नाव तुमची तुटली नाही पाहिजे. आणि सातत्य काय असतं राजकीय क्षेत्रामध्ये, सातत्य काय असतं हे सातत्य सुद्धा कशा पद्धतीने आपण ठेवलं पाहिजे, सामाजिक क्षेत्रामध्ये कसं सातत्य ठेवलं पाहिजे हे जर शिकायचं असेल, ज्याला कोणाला राजकीय क्षेत्रामध्ये पुढच्या काळामध्ये काम करायचं असेल त्यांनी भैयासाहेबांच्या आयुष्यातून ते शिकलं पाहिजे. इतका एक संदेश राजकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या तरुण पिढीला मी या निमित्तानं देतो. आज शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष म्हणून त्यांची दुसरी टर्म चालू आहे. महाराष्ट्रातली दुसरी मोठी शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष म्हणून काम करत आहे. पहिली संस्था रयत शिक्षण संस्था आणि दुसरी आमची शिवाजी शिक्षण संस्था. या शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष म्हणून सुद्धा अतिशय चांगलं काम हे भैयासाहेब त्या निमित्तानं चालू आहे. त्यांच्या माध्यमातून अतिशय उज्ज्वल एक विद्यार्थ्यांची पिढी सुद्धा त्या निमित्तानं निर्माण झाली आहे. हे सुद्धा कसं नाही आज म्हणजे ही अपेक्षा आहे की इतकं मोठं जाळ शिवाजी शिक्षण संस्थेचं आपल्या संपूर्ण विदर्भामध्ये पसरलं आहे. माझ्या भैयासाहेबांना नम्र विनंती आहे की आपल्या या शिवाजी शिक्षण संस्थेच्या शाळेच्या माध्यमातून या शाळेच्या माध्यमातून आपल्या भागातले मुलं कसे जास्तीत जास्त कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये यशस्वी होऊ शकेल, कसे आपले पुढे MPSC असेल, IAS असेल, IPS असेल हे आपले पुढे कसे पुढे निर्माण आपण करू शकतो याचं नियोजन आपण आपल्या अध्यक्षपदाच्या या कारकिर्दीत जर करावं इतकी एक नम्र विनंती आज भैयासाहेबांना या निमित्तानं करतो. आणि पुन्हा आपल्या सर्वांचं मनापासून आभार मानत असताना ज्या सर्व भैयासाहेबांच्या सहकार्याने मागच्या 1-1.5 महिन्यापासून या कार्यक्रमाची तयारी केली त्या सर्व कार्यकर्त्यांचं हे सर्व लोक वाटण्याच्या मागचं होतं. कोणी समोर आले नाही, कोणी समोर आले नाही, फक्त मागच्या 1-1.5 महिन्यापासून हे सर्व भैयासाहेबांची जी टीम आहे हे हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरता दिवस रात्र एक करत होते. त्या सर्वांचं आमचे राजेंद्र भाऊ बसले, कुलरच्या मागे बसले, दिसून येत नाही, परंतु ह्या सर्व लोकांनी दिवस रात्र एक करून आमचे गिरीशी करावे असेल, आमचे अनिल भाऊ आता हार्टचं ऑपरेशन झालं, हार्टचं ऑपरेशन होऊन सुद्धा आता भैयासाहेबांच्या कार्यक्रमात बदल हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरता सातत्यानं दिवस रात्र हे करणार हे विषय. ही जी टीम असते ही टीम सुद्धा फार नशिबान लोकांना भेटत असते. आणि भैयासाहेब खऱ्या अर्थानं आपण नशिबान आहात की इतके प्रेम करणारे लोक हे आपल्याला भेटले. त्यामुळं अतिशय आपण काय म्हणतो अतिशय नशिबान आहे समजतो. आणि सातत्यानं 2 मिनिटं संपवतो. सातत्यानं भैयासाहेबांची जी दिसत आहे ती पवार साहेबांसोबत करायला लागली. पवार साहेबांच्या जो निर्णय पवार साहेबांनी घेतला त्या पवार साहेबांच्या प्रत्येक निर्णयासोबत भैयासाहेब सातत्याने उभे राहिले. आणि त्याच आज आपण जे बघतोय चित्र मंचावर आज सुप्रियाताई पुण्यावरनं या ठिकाणी आल्या. 4-5 दिवसावर मुलीचं लग्न आहे, 5-6 दिवसानंतर मुलीचं लग्न आहे. 17-18 तारखेपासून मुलीच्या लग्नाचे कार्यक्रम चालू होत आहे. तरी सुद्धा मुलींचा कार्यक्रम लग्नाचा मागे ठेवून भैयासाहेबांच्या 75च्या निमित्तानं या ठिकाणी आल्या. त्याच्यावर आपण लक्षात घ्या की कशा पद्धतीने जुळवायचं संबंध. आज पुन्हा माझ्या वतीने मी भैयासाहेबांना मनापासून त्यांच्या भावी वाटचालीकरता शुभेच्छा देतो. 75 आता कंप्लीट झालेली आहे. भावाभावाचं प्रेम सुद्धा मोठं आहे. म्हणजे भावाभावामध्ये सुद्धा कशा पद्धतीचं प्रेम असलं पाहिजे हे सुद्धा प्रियदर्शनजी आणि भैयासाहेबांचं पाहून आपण शिकलो पाहिजे. हे प्रेम भावाभावाला सुद्धा आपल्याला पाहायला भेटत नाही अशी परिस्थिती. ते प्रेम सुद्धा बंधुप्रेम सुद्धा कसं असतं हे सुद्धा त्यांच्यापासून आपण शिकलं पाहिजे. आज मी या निमित्तानं इतकं सांगतो की गिरीश भाऊ आणि माननीय खाडेसाहेब बोलताना बोलले की तुम्ही निवृत्तीची काही घोषणा वगैरे करू नका असं बोलताना खाडेसाहेब बोलले आणि गिरीश भाऊ बोलले. परंतु या निमित्तानं मी भैयासाहेबांना सांगू इच्छितो की मी जेव्हा दुसऱ्यांदा फर्स्ट टर्म आमदार होतो त्यावेळेला 91व्या वर्षी आमचे त्यांचं नाव मला लक्षात नाही पण वयाच्या 91व्या वर्षी एक आमदार झालो
अजून एक होते असे हँड घालून राहतो 91 वर्षाचे आमदार त्यावेळेला झाले. त्यामुळं निवृत्तीचा विषय नाही, निवृत्तीचा विषय आपण मनातून काढून टाका आणि काही विषयच नाही निवृत्तीचा. मन तरुण पाहिजे, मन जवान पाहिजे. आणि मी जे काही या मतदारसंघाचा खासदार म्हणून या ठिकाणी काम करतो आहे, ताईंच्या साक्षीनं सुद्धा, ताई तुमच्या साक्षीनं मला सुद्धा हे सांगायचं वाटतंय की पहिले 2-3 महिने भाईसाहेबांनी या मतदारसंघामध्ये खासदारकीची तयारी केली. वेळेवर त्यांनी त्यांची उमेदवारी मागे घेतली आणि उमेदवारी मागे घेऊन नाराज होऊन ते घरामध्ये बसले नाही. मी जेवढी मतदारसंघामध्ये या मेहनत केली असेल तेवढी मेहनत भैरवानी माझ्याकरता या ठिकाणी खासदार होण्याकरता केली. आणि केवळ नाही तर बरेच तास असते का फॉर्म तर मागे घेऊन येतात लोक, पण नंतर मग जेवढे याले अडवा, पाणी जिरवा, याले अडवा, त्याची जिरवा, हे कार्यक्रम जे राजकारणामध्ये चालतात, तो कुठलाही कार्यक्रम या मतदारसंघामध्ये झाला नाही. अतिशय प्रामाणिकपणे मी जेवढी मेहनत केलेली आहे त्याच्यापेक्षा जास्त मेहनत माझ्याकरता भाईसाहेबांनी या निवडणुकीमध्ये केली. आणि या मतदारसंघाचा खासदार म्हणून जे या ठिकाणी काम करतोय त्याचं मुख्य क्षेत्र कोणाला द्यायचं झालं ते माननीय भाईसाहेबांना त्या निमित्ताने मी त्यांची घरी आज पुन्हा आपल्या सर्वांच्या वतीने मी भाईसाहेबांना मनापासून त्यांच्या भावी वाटचालीकरता शुभेच्छा देतो.